सो नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपण स्टँडर्ड 10मध्ये पण लर्न केलेलं आहे. आता आपण पाहिलेलं आहे या अगोदर की जे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे, तर हा जो फोर्स आहे तर हा कोणता टाईपचा फोर्स आहे? कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. ओके. आता याच्यामुळं काय होतं माहिती आहे का की या फोर्समुळं जी पोटेन्शियल एनर्जी निर्माण होईल किंवा ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जी आपण पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करू, तर त्या पोटेन्शियल एनर्जीला आपण काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अशा प्रकारची पोटेन्शियल एनर्जी जी कोणामुळे अरेज होईल? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, जो स्वतः काय आहे? एक कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. आता आपण अशा पॉईंट्सबद्दल डिस्कस करू की जे अर्थच्या सरफेसच्या अगदी काय आहेत? क्लोज आहेत, है ना. आणि अशा डिस्टन्सवर की ॲट डिस्टन्स फ्रॉम द सरफेस मच स्मॉलर दॅन द रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की जी हाईट घ्यायची आहे, है ना. तर ही हाईट कशी घ्यायची आहे की ही हाईट काय पाहिजे? मच स्मॉलर दॅन रेडियस ऑफ द अर्थ असेल, है ना. तर अशा हाईटला आपल्याला काय करायचं आहे? काही पॉईंट्स घ्यायचे आहेत. ओके. आता हे आपण असं काय केलं माहिती आहे का? कारण आपल्याला काय करायचं आहे की जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची आपण व्हॅल्यू बघतो किंवा जे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आपण विचारात घेऊ, तर एफ इज इक्वल टू काय आहे? mg. तर ही व्हॅल्यू बदलली नाही पाहिजे, कॉन्स्टंट राहिली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की स्मॉलर हाईटला आपण पाहिलं ना की स्मॉलर हाईटवर जास्त इफेक्ट पडतो का ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर? नाही पडत. म्हणून आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी शिकताना आपण जी हाईट घेणार ती हाईटची वैशिष्ट्य काय आहे की ती हाईट अर्थच्या रेडियसच्या तुलनेमध्ये फार कमी असणार. म्हणजे ऑब्जेक्ट हा पृथ्वीपासून जे आहे हा कमी उंचीवर आहे. आणि रिझन जर पाहिलं आपण तर आपल्याला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी काय करायचं आहे? कॉन्स्टंट मेंटेन करायचं आहे. आता आपल्याला माहीत आहे की जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे तर हा कसा ॲक्ट करतो? टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आता एक ऑब्जेक्ट आहे समजा, पॉईंट ऑब्जेक्ट. सो कन्सिडर अ पॉईंट ॲट अ हाईट h1, है ना. अर्थच्या सरफेसपासून कोणत्या हाईटला आहे? h1ला आहे, बरोबर. आणि त्यानंतर त्याच्या व्हर्टिकली अबो आपण एक दुसरा पॉईंट घेऊ. तो पॉईंट कोणता झाला? h2. ओके. सो आपल्याला काय करायचं आहे की ऑब्जेक्टला h1 पासून h2 पर्यंत काय करायचं आहे? लिफ्ट ऑफ करायचं आहे. आणि लिफ्ट ऑफ करताना वर नेताना काय होणार? या ठिकाणी वर्क डन घडणार, है ना. सो m मास असणारा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टला आपल्याला h1 पासून h2 डिस्टन्सपर्यंत काय करायचं आहे? मूव्ह करायचं आहे. तर अशा केसमध्ये जेव्हा आपण वर्क डन करू तर अशा वेळेस काय करणार आपण की वर्क डन जे कॅल्क्युलेट करायचो, तर वर्क डन हे कोणावर होणार? फर्स्ट ऑब्जेक्ट, है ना. फर्स्ट पोझिशन टू सेकंड पोझिशन आपल्याला त्याला काय करायचं आहे? मूव्ह करायचं आहे. सो आपण काय करणार अशा केसमध्ये? W12 म्हणजे, है ना, 1 पोझिशनपासून 2 पोझिशन म्हणजे फर्स्टपासून सेकंड पोझिशनपर्यंत नेताना जे जनरल फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तर तो फॉर्म्युला काय आपल्याकडे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता या केसमध्ये फोर्स हा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे म्हणून त्याची व्हॅल्यू काय येणार? mg. डिस्प्लेसमेंट जे आहे तर फायनल पोझिशनमधून इनिशियल पोझिशन जर वजा केलं तर डिस्प्लेसमेंट काय झालं? h2 मायनस h1. सो h2 मायनस h1 हे झालं वर्क डन. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. आता पोटेन्शियल एनर्जी जी आहे ना, तर आपण आता काय करू? अर्थच्या सरफेसपासून ॲट हाईट h, बरोबर. आता एक लक्षात घ्या, हे तर झालं समजा एक ऑब्जेक्ट आहे. तो ऑब्जेक्ट अर्थपासून कोणत्या हाईटला आहे? सो ही ऑब्जेक्टची पोझिशन झाली आणि h हाईटला ऑब्जेक्ट आहे असं आपण कन्सिडर करू. तर h हाईटवर असताना, ओके, सो या पॉईंटला असताना त्याची आपल्याला पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. सो अशा केसमध्ये
जर आपण पोटेन्शियल एनर्जी घेऊ ॲट हाईट एच है ना, म्हटल्यास इथं लिहितो मी ॲट हाईट एचवर ऑब्जेक्ट असताना त्याचं जे आपण वर्क डन काढू तर कंसामध्ये मी एच लिहितो है ना, कारण एच कशासाठी, कारण ॲट हाईट एच वर्क डन काढायचं असेल तर तुम्हाला माहीत आहे की तिथपर्यंतचं जे आहे हे वर्क डन जे तुम्ही आत्तापर्यंत शिकले ते कोणतं आहे, पोटेन्शियल एनर्जीचं mgh हे झालं बरोबर, आणि प्लस आणखीन काय असणार W0. आता हे कॅल्क्युलेशन असे का आले, कारण इथे एक लक्षात ठेवायचं आहे की W0 जे आहे ना तर ॲक्च्युअल हा एक पद्धतीचा काय आहे माहिती आहे का, एक कॉन्स्टंट आहे. ओके, आणि W0चं एक वैशिष्ट्य आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की ती पोटेन्शियल एनर्जी ही कोणत्या पॉईंटवरची आहे, ऑन सरफेस ऑफ अर्थ. ओके, सो तुमच्या लक्षात आलं असेल की ॲट हाईट एच जर आपल्याला वर्क डन करायचं असेल तर अशा वेळेस काय करणार आपण, त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जीमध्ये W0 आपण काय करणार, ॲड करणार. तो एक कॉन्स्टंट आहे आणि ॲक्च्युअल ती पोटेन्शियल एनर्जी आहे ओके ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. मग आता इक्वेशन नंबर जे 1 पाहिलं होतं आपण, तर 1मध्ये आपण काय करणार बरं, पहा फ्रॉम 1 वाटल्यास लिहितो तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1. जर आपल्याला W1 to 2 म्हणजे फर्स्ट टू सेकंड पोझिशन ऑब्जेक्ट करताना आपण जर इथं mgh2 आणि mgh1 असं जर घेतले तर याचा अर्थ काय झाला ते की वाटल्यास आपण इथं लिहू mgh2 mgh1, म्हणजे याचा अर्थ mgh2 काय झालं, वर्क डन ॲट हाईट 2 आणि वर्क डन ॲट हाईट 1 असा त्याचा अर्थ झाला. आणि ही W0 जे आहे ते कॉन्स्टंट व हे आहे पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे काय झालं बरं, पहिल्या केसमध्ये आपण अर्थच्या सरफेसचा विचार केला का नाही, म्हणून इथं हा जो W0 आहे तो कॅन्सल आउट झाला. पण इनिशियल पोझिशन अर्थ सरफेस जर असेल तर हा W0 कंपल्सरी असणार बरोबर, जे की वर्क डन असेल अर्थवरचं अर्थातच पोटेन्शियल एनर्जी. आता आपण एक आर्बिट्ररी डिस्टन्स घेऊ. ओके, सो ॲट आर्बिट्ररी डिस्टन्स, आता आर्बिट्ररी डिस्टन्सला काय होणार बरं, ग्रॅव्हिटी वर्क करणार नाही. ओके, सो ॲक्च्युअल तुम्हाला माहीत आहे की आता आत्तापर्यंतचे आपले कॅल्क्युलेशन कसे होते की हाईट जी आहे ती इज टू मच लेस दॅन रेडियस, पण आर्बिट्ररी म्हणजे अमर्याद अंतरापर्यंत गेलो तर आता काय होईल, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हा कॉन्स्टंट राहील का, नाही राहणार बरोबर, आणि त्यामुळं हे इक्वेशन तिथं ॲप्लिकेबल राहणार नाही. तर आता एक पॉईंट आहे की असा पॉईंट की जो अर्थच्या काय आहे आउटसाईड प्रेझेंट आहे. ओके, आणि अशा वेळेस जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे F इज इक्वल टू पार्टिकलचं मास आपण m कन्सिडर करू, सो gmm अपॉन काय घेणार आपण r², कारण आता पार्टिकल हा अर्थच्या सरफेसवर आहे का नाही, तिथं स्मॉल r का घेतला आपण, का याच्यामध्ये h पण ॲड झालं ना, कॅपिटल R प्लस h, आणि म्हटलं तिथं आपण लिहू की r जे आहे तो r प्लस h आहे, कारण ऑब्जेक्ट जो आर्बिट्ररी डिस्टन्सला आहे जिथं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हे कॉन्स्टंट नसणार. आता आपल्याला काय करायचं आहे की वर्क डन हे काढत असताना सपोज हे डिस्टन्ससुद्धा आपण काय करू की ऑब्जेक्ट जो आहे ना तर R1 पासून कुठपर्यंत लिफ्टअप करायचं आहे आपल्याला, R2पर्यंत काय करायचं आहे, लिफ्टअप करायचं आहे. आणि यामध्ये लक्षात घ्या की R2ची व्हॅल्यू ही R1पेक्षा कशी असणार, ग्रेटर असताना. ओके, सो या केसमध्ये आपण काय केलं, हे जे स्मॉल r होता तर त्याचा एक पॉईंट आपण R1 घेतला आणि दुसरा पॉईंट काय घेतला R2. मग अशा केसमध्ये जर आपल्याला वर्क डन करायचं असेल आर्बिट्ररी संदर्भात तर अशा वेळेस काय होणार की W1 to है ना 1 पोझिशनपासून सेकंड पोझिशनपर्यंत, तर इथे काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो अशा केसमध्ये आपल्याला एक रेंज दिलेली आहे, त्यामुळे आपण हे जे याला काय करणार
याला इंटिग्रेट करणार. इंटिग्रेशनची रेंज काय असेल R1 टू R2 आणि GMM अपॉन R² आणि विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स आहे म्हणून इथं डिफरन्शिएट काय करणार आपण dr इंटिग्रेशन dr घेणार. ओके. आता इंटिग्रेशनच्या नियमाप्रमाणे जे कॉन्स्टंट किमती आहेत तर त्यांना काय करता येत नाही, इंटिग्रेट करता येत नाही. सो त्यांना आपण काय घेणार, बाहेर घेणार. सो GMM ला आपण बाहेर गेलं, उरलेली जी राशी आहे म्हटल्यास R1 R2 काय होईल बरं, 1 अपॉन R² इंटू dr. आता हे डिनोमिनेटरमध्ये आलं, बरोबर आहे का. आणि डिनोमिनेटरमध्ये आल्यामुळं काय होतं की GMM म्हटल्यास आपण एक स्टेप वाढवू पुन्हा, R⁻² इंटू काय होणार dr होणार, बरोबर. सो आता इंटिग्रेशनच्या नियमानुसार काय होणार, -2 + 1 म्हणजे R⁻² काय झाला -1 डिवायडेड बाय -1, बरोबर आहे ना. आणि यामध्ये किमती काय टाकायची आपल्याला R2 आणि R1. आता तुम्हाला माहिती आहे इनवर्स फॉर्ममध्ये आलेलं आहे, बरोबर आहे का. सो इनवर्स फॉर्ममध्ये आल्यामुळे काय होतं की आपण याला काय करू शकतो की तो मायनस लिहू आणि 1 अपॉन R लिहू शकतो आपण. लक्षात आलं का. हा मायनस अलीकडे घेतला आणि R⁻⁻1ला काय घेतला आपण प्लस घेतला. आता जेव्हा आपण याच्या किमती टाकू तर किमती टाकताना काय होईल बरं, हे मायनस असल्यामुळं ॲटोमॅटिक R2वाला अगोदर येईल आणि तर R2वाला मायनस होईल, R1वाला प्लस होईल. मग हे होऊ नये म्हणून काय करू आपण मायनस चिन्ह इंटिग्रेशनचं काय करू बाहेर घेऊ. आता 1 अपॉन R मध्ये अगोदर किंमत कोणाची टाकणार आपण R2 ची, R1 मायनस करणार. सो 1 अपॉन R2 मायनस 1 अपॉन R1. तर हे सूत्र आपल्याकडे तयार होणार. ओके. आता हे जे सूत्र आहे हे कश पुढे काय मिळालं आपल्याला की आर्बिट्ररी पोझिशनला जर आपल्याला वर्क डन काढायचं असेल तर, बरोबर आहे. आणि अर्थच्या क्लोज असेल तर तिथं तुम्हाला ऑलरेडी दिलंच आहे. आता हे झाल्यानंतर जेव्हा आपण इथं पाहिलं होतं R1 आणि R2, परंतु आपण असं कन्सिडर करू की ऑब्जेक्ट जो आहे तर आपल्याला काय करायचं आहे की अर्थपासून कोणत्या डिस्टन्सला आहे, R डिस्टन्सला आहे. मग R डिस्टन्सला आहे, आता 2 पोझिशन नाही फक्त R डिस्टन्सला आहे. अशा केसमध्ये जर आपल्याला वर्क डन काढायचं असेल तर ते वर्क डन काय असेल, वर्क डन ॲट R इज इक्वल टू काय करणार बरं. आता हे जे इक्वेशन आहे तर पहा -GMM आणि या दोघांची ऐवजी आपल्याकडे एकच R असणार. पण इथं आपल्याला आणखीन एक कॉन्स्टंट वापरावा लागणार आहे. तो कॉन्स्टंट काय आहे W1. जसं आपण इथं W0 वापरला होता है की नाही, तर आता हे आपण काय वापरला W1 हा एक कॉन्स्टंट वापरला. आता हे जे सूत्र केव्हा अप्लिकेबल आहे, मग हे सूत्र अप्लिकेबल तेव्हा असेल जेव्हा स्मॉल r इज ग्रेटर दॅन कॅपिटल R, बरोबर आहे का. ओके. तर अशा केसमध्ये हे सूत्र व्हॅलिड अप्लिकेबल असेल. आणि यामध्ये हे जे W1 आहे ना, तर होतं काय माहिती आहे का की या इक्वेशनला जर आपल्याला 1-2 पोझिशनमध्ये मांडायचं असेल, वरच्या इक्वेशनला पहा W1-2, तर याला पुन्हा एकदा आपल्याला असं लिहिता येते की वर्क डन फ्रॉम R2 पोझिशन टू वर्क डन टू R1 पोझिशन. ओके. आता हे जे R आपण इथं कन्सिडर केलेलं आहे ना, तर याला जर आपण इन्फिनिटी पोझिशनला जर कन्सिडर केला, ओके. सो आरला आपण कुठं कन्सिडर करायलो, इन्फिनिटी पोझिशनला है ना. तर ॲक्च्युअल आपल्याला काय होतं माहिती आहे का की वर्क डन ॲट R इन्फिनिटी है ना, तर याची व्हॅल्यू काय निघते W1 निघते. पहा लक्षात आलं. वर्क डन
जर आर आपण कोणत्या पॉईंटला कन्सिडर केला, इन्फिनिटी पोझिशनवर, तर वर्क डन हे कशाच्या इक्वल आलं, हा जो वर्क डन कॉन्स्टंट घेतला आपण W1 त्याच्या इक्वल आलं. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की हे जे W1 आपण घेतलेलं आहे, तर याला आपण काय कन्सिडर करू, पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी. जसं W0ला काय कन्सिडर केलं होतं आपण, पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, तसं W1 कॉन्स्टंटला पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आता पुन्हा एकदा लक्षात घ्या की या पॉईंटला, इन्फिनिटी पॉईंटमध्ये असताना जर आपण W1 ची व्हॅल्यू 0 घेतली, W1 ची व्हॅल्यू काय घेतली, 0 घेतली, आणि अशा केसमध्ये वर्क डन जर काढायचं असेल आपल्याला, तर वर्क डन आपण फार सिंपल काढू शकतो की अशा वेळेस पोटेन्शियल एनर्जी जी आहे त्या पॉईंटवरची, तर ती कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करायचं आहे, पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डाऊन, म्हणजे इन्फिनिटीपासून त्या पोझिशनपर्यंत नेताना, बरोबर आहे का, जे वर्क डन घडलं त्याच्या इक्वल काय असणार, पोटेन्शियल एनर्जी असणार. आता या अगोदर आपण पाहिलंच आहे की पोटेन्शियल एनर्जीचा जो आपला मुख्य फॉर्म्युला आहे, तर पोटेन्शियल एनर्जी ही मासच्या काय आहे बरं, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, बरोबर आहे का. हां, तर अशा केसमध्ये जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल जर मोजलं आपण ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, तर सो आपल्याला मोजायचं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ओके, सो आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल जी आहे, तर यासाठी आपल्याला जे चिन्ह वापरायचं आहे ते आहे कॅपिटल व्ही, आणि याला जर डिफाईन करायचं असेल तर ती असते पहा, पोटेन्शियल एनर्जी ओके ऑफ अ पार्टिकल ऑफ युनिट मास ॲट दॅट पॉईंट. म्हणजे कोणत्याही पॉईंटचं जर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काढायचं असेल तर त्या पॉईंटची काय असते, ती पोटेन्शियल एनर्जी असते पार्टिकलची युनिट मास असताना. मग आता असं जर असेल तर आपण पहा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये आपण असं कन्सिडर करू की दोन पार्टिकल्स आहेत. ओके, पहिला पार्टिकल कोणता आहे, M1, दुसरा पार्टिकल घेतला आपण M2, आणि यांचं जे डिस्टन्स ऑफ सेपरेशन जर R असेल, आणि अशा केसमध्ये जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काढायचं असेल तर त्याचं फॉर्म्युला असेल -GM1 M2 अपॉन R. हा असेल आपला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आणि अशा केसमध्ये जर R आपण, तर एक स्पेशल केस दिली आहे NCERTमध्ये की जर आपण, तुम्हाला माहिती आहे आता R कुठे घेतला होता आपण, इन्फिनिटीवर घेतला होता आता, बरोबर आहे का. मग R जर इन्फिनिटी असेल तर पोटेन्शियल एनर्जीची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय असतं, 0 असतं. तर हे झालं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं फॉर्म्युला. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये पहा, फाइंड द पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ 4 पार्टिकल प्लेस ॲट द व्हर्टायसेस ऑफ द स्क्वेअर ऑफ साइड L. तर आपल्याला काय करायचं आहे की 4 पार्टिकल दिले है ना स्क्वेअरच्या 4 कॉर्नरला. सो स्क्वेअरची साईड जी आहे ती L आहे. ऑब्टेन द पोटेन्शियल एनर्जी ॲट द सेंटर ऑफ द स्क्वेअर. आणि आपल्याला पोटेन्शियल एनर्जी तर काढायची सिस्टीमची, प्लस सेंटर जो आहे स्क्वेअरचा या पॉईंटची सुद्धा पोटेन्शियल एनर्जी काय करायची, कॅल्क्युलेट करायची. आता आपल्याला माहीत आहे की लेंथ जर L असेल तर ॲक्च्युअल हा 90 डिग्री असतो, हा 45, हा 45. त्या थेरमनुसार हा L असेल, हा L असेल, तर हा जो कंप्लीट डायगोनल आहे तर हा काय होतो, √2 टाइम्स L होऊन जातो, बरोबर. त्याच्यातही त्याचा हाफ डिस्टन्स जर आपल्याला R काढायचा असेल तर हे जे √2L आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, 2 डिवाइड करावं लागेल, बरोबर. तर आता हे मेजरमेंट घेतल्यानंतर आता आपल्याला सर्वात अगोदर पूर्ण सिस्टीमचं जर वर्क डन काढायचं असेल, ओके. सो सर्वांना आपल्याला काय विचारलं, फाइंड द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ 4 पार्टिकल. सो WR जर काढायचं असेल आपल्याला तर काय होईल बरं,
की आता एक पॉईंटचा जो असणार तर एक पॉईंटचं काय असणार जी इंटू प्रोडक्ट ऑफ टू मासेस ना, जसं की हा पहिलावाला मास आणि हे दुसरावाला मास, बरोबर. याच्यातलं डिस्टन्स किती आहे यल. मग जी एम एम अपॉन एल, बरोबर आहे का, कारण आरची किंमत काय झाली इथं एल झाली, ही मायनस, बरोबर आहे का. सो इज इक्वल टू काय होणार मायनस GM² अपॉन एल. तर तशी आता ही झाली एका साईडची, तशीच ती व्हॅल्यू दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या साईडची घ्यावं लागेल. मग चारही साईडची जर घेतली आपण तर काय करणार -4 इंटू GM² अपॉन एल हे घेतलं आपण. त्यानंतर आता पहिला आणि हा पहिला मास आणि हा तिसरा मास, त्यानंतर दुसरा मास आणि हा चौथा मास यांच्या संदर्भात काढावं लागेल. मग याचे डिस्टन्स आपण काढलं डायगोनल √2L. मग एका पॉईंटचं जर काढलं आपण तर एका पॉईंटचं कसं होईल बरं -GMM डिवायडेड बाय डिस्टन्स काय आहे √2L. तर हा एक पॉईंट म्हणजे सेकंड टू 4 आणि दुसरा 1 to 3 अशी किती असणार 2 असणार. त्यामुळे इथं -2 घेणार आपण GM² अपॉन √2L. आता यांच्यामध्ये जर कॉमन पाहिलं आपण तर कॉमन काय बरं -2 बी असतो आणि GM² आणि एल एवढे कॉमन आहेत. सो -2 GM² अपॉन एल एवढा पोर्शन काय निघला कॉमन. 4 मधले 2 घेतले, शिल्लक किती राहिले आता इथं 2, बाकी ऑलरेडी सर्व घेतलं आपण. त्यानंतर इथे जर पाहिलं आपण तर -2 हा वाला घेतलेला आहे, फक्त √2 वाला नाही आहे, म्हणजे वरी काय नाही म्हणजे काय शिल्लक राहिला. आता मायनस चिन्ह आपण बाहेर घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याची काय अडचण नाही √2. आता मॅथमॅटिकली जे आहे ना तर इथं जर आपण किमती पुटअप केल्या है ना तर ही व्हॅल्यू आणि त्यानंतर या दोनचं मल्टिप्लिकेशन, ठीक आहे ना. बाकी मॅथमॅटिकल पोर्शन आपण करू शकतो. तर मॅथमॅटिकली ही व्हॅल्यू येऊन जाते 5.41. उरलेली राशी कोणती आहे GM² अपॉन एल. ओके, हे झालं आपलं पहिलं आन्सर. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपल्याला कुठं काढायची आहे सेंटरवरची फाईंड करायची आहे. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आपला UR. आता हे कॅल्क्युलेट करत असताना काय होतं माहिती आहे का, हे सेंटरला काढताना इकडचे 2 आणि इकडचे म्हणजे जी पण आपण काढणार त्याला 2 टाइम्स आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे, कारण 1 3 आणि 2 4 अशी किती येणार 2 टाइम्स. आता सिंगल टाईमला जर आपण काढलं तर सिंगल टाईमला काय असणार बरं -GMM अपॉन डिस्टन्स किती आता बघा. आता हे हाफच घ्यावं लागेल ना आपल्याला, लक्षात आलं का. सेंटरवर काढायचं म्हणजे आपल्याला डिस्टन्स कोणतं घ्यायचं आहे आपल्याला R घ्यायचं आहे. मग आता Rची किंमत जर आपण टाकली इथं, आता M गुणिले M काय झाला M² झाला आणि Rची व्हॅल्यू काय काढली होती आपण √2L अपॉन 2, म्हणजे ती व्हॅल्यू काय होऊन जाईल 2 आता इथं जातील, बरोबर ना. -2 GM² अपॉन काय होईल √2L अशी व्हॅल्यू होऊन जाईल, बरोबर. मग आता आणि यालाच आपण जर √2 अंशाला आणि छेदाला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल बरं -2 √2, बरोबर, इंटू GM² अपॉन √2 लक्षात आलं काय केलं. आता काय होईल व्हॅल्यू काय होईल -2 √2 अपॉन GM² अपॉन किती झाली 2 झाली, बरोबर. तर हा झाला सेंटरचा एक इम्पॅक्ट है ना, सेंटरचा एका याचा इम्पॅक्ट झाला है ना. मग असे इम्पॅक्ट किती असतील एकूण 4 इम्पॅक्ट आपल्याकडे असतील आणि म्हणून आपल्याला इथं वाटल्यास हे रिमूव्ह करतो, वाटल्यास जास्त इथं व्हायला. सो आता आपल्याला हे जर काढायचं असेल तर आपल्याला 4 टाइम्स इंटू काय करावं लागेल -2 √2 GM² अपॉन 2. खरं तर इथं 2 पण कॅन्सल झाले असते पहा, बरोबर ना. इथं पण करू शकतो आपण. तर आन्सर किती आलं -4 √2 GM² अपॉन एल. इथं एक एल राहिला डिनोमिनेटरमध्ये घ्यायचं. सो
अशा पद्धतीनं हे झालं सेंटरवरचा. आणि हा झाला आपला कोणता पूर्ण एंटायर सिस्टम पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एस्केप स्पीड संदर्भात डिस्कस करू.